नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे राहून माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करताय. तर आज आपण असू नागवे गावामध्ये बघू शकतात. हे असं नागवे गाव आणि ह्यासाठी घेऊ हेऱ्या गेलो रस्तो आणि ह्या नागवेमधला रवळनाथ मंदिर. तर आज आपण नागवे टू हेरे नवीन झालेलो रस्तो हा आणि पूर्णपणे निसर्गरम्य रस्तो हा. तर त्याची आज आपण सफर करणार असून आज आपल्यासोबत असा अनिकेत आणि अनिकेतची बाईक बघू शकतात. तर आजचा आपला प्रवास मस्तपैकी होणार आहे, कारण निसर्गरम्य रस्तो आणि आजूबाजू मस्तपैकी खतरनाक नजारे असत तुमका दाखवूया आपण जाता जाता. बघू शकतात हे ना हेरे 6 किलोमीटर हा बघू शकतात. आणि हे बघा उघडपणा नागवे झिरो कळणेकरवाडी पण ह्यासाठी का माळी हेरे खामदळे अशी ह्यासाठी गावं असत. तर माळी तुमका माहीतच असताना जांभरेकडे लागता त्या माळी, त्या माळीतनं पण रस्तो असा खळणेकरवाडीक जाऊ आणि नागवेतनं पण खळणेकरवाडी. चला मंडळी, आपण आता मस्तपैकी निसर्गरम्य रस्त्याची सफर करूया आणि बाईक क्वीन सोबत चला जाऊया मस्तपैकी. चला मंडळी, आपल्या प्रवासात सुरुवात झालेली आहे आणि बघू शकतात निसर्गरम्य रस्तो बघा कसा आणि आजूबाजू बघू शकतात किती मस्तपैकी शेत वगैरे असत. आणि पुढे आपण नदी पण लागणार आहे, ती पण तुमका दाखवूया. बघू शकतात आपली ताम्रपर्णी नदी. हे बघू शकतात हे आता आपण एक फाटो लागलो. या साईड एक माळी उमगाव आणि या साईड हेरे डाव्या साईडला बघू शकतात. काय बोर्ड पण आणि हे एक मस्तपैकी नदी पण बघू शकतात. तर आता आपण यासाठी जाऊया खळणेकरवाडी लागतली, खळणेकरवाडीतनं मग हेरे. चला, पाऊस पण येलो आता म्हणजे रेनकोट घातले मी आता, पाऊस येलो मोठ्यान आणि आपण पोचलेलो असं बघू शकतात खळणेकरवाडीमध्ये बघू शकतात. ही असं खळणेकरवाडी, ही खळणेकरवाडीची दूध डेअरी. बघू शकतात खळणेकरवाडी. नावळीवाडी. बघू शकतात म्हणजे हे किती मस्त नजारा, एकदम कोकणात आल्यासारखं. यासाठी मस्तपैकी भात शेती आहे सगळी आणि यासाठी नारळाची झाडं बघू शकतात.
डोंगराची भाग हा एकदम कोकणात आल्यासारखं फील. बघू शकता आपण आता हिऱ्यामध्ये पोचणारच असू आणि ह्या दिसतात हिरे डॅम बघू शकता काय व्ह्यू हा. हे डोगेश भाई हे बघा बघू शकतात हिरे डॅमचा एका बाजूचे कोपरो बघा किती मस्त. बघू शकतो आपण आता एरियामध्ये पोचलेलो असतो. पाऊस तर भरपूर आहे. तर म्हणजे आता आपण हेऱ्यामध्ये पोचलेलो असू. तर येताना जर आपल्याला डॅम दिसला ना हेऱ्याचा डॅम, तर डॅम बघण्यासाठी आपण जातो हा डॅमवर. तर चला जाऊया. म्हणजे आपण पोचलेलो असं बघू शकतात हेरे डॅम. भयानक पाऊस चालू आहे. तर म्हणजे आपण हेरे डॅमवर पोचलेलो असू आणि आता आपण जातो ओव्हरफ्लो बघण्यासाठी. ओव्हरफ्लोचा जो धबधबा असतो ना तो बघण्यासाठी. त्यानंतर मस्तपैकी फुल भरला भारीच एक नंबर. उन्हाळ्यात आपण एकदा गेलेलो हेरे डॅम म्हणून व्हिडिओ केलेलो असो आपण, बघू शकता बघून घ्या. आणि त्या व्हिडिओत मी म्हटलेलं आहे की नागवे टू हेरे जो रस्तो ना खळनेरवाडी, तो मी त्या व्हिडिओत म्हटलेलं आहे की दाखवलेलं तुमका. आणि आज तो योग गेलो मी तुमका व्हिडिओ तो दाखवले. तर आता आपण पोचलो असो ओव्हरफ्लोकडे बघू शकता. बघू शकतात किती मस्तपैकी. तर म्हणजे मस्तपैकी डॅम बघितलो आपण. तर खरं तर आपण तो रस्तो दाखवत होतो तुमका. तर निसर्गरम्य रस्तो बघितलात कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. तर आता पाऊस थोडंसं गेलो हा, तर बरा वाटला जरा. तरी पण भिजलोच आपण मध्ये पाऊसच तसं पडा होतो. मध्ये आपले व्हिडिओ पण मोबाईलात पण पाणी लागला, त्यामुळे व्हिडिओ पण मध्ये बरे होत नाही. काय नाही मस्त वाटलं. तर म्हणजे बघू शकतात तो जो दिसता ना तो रस्त्यावरनं आता आपण येलो आणि आता आपण हिरे डॅमवर गेलो. तर मस्तपैकी हिरे डॅम बघितलो. आता गाडी काढूया आणि जाऊया आपण. तर आता ही व्हिडिओ पण मी संपवत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओत बघितलात तुम्ही आपण गेलो नागवे खळनेरवाडी टू हेऱ्यापर्यंत. निसर्गरम्य रस्तो हा नवीन रस्तो झाला होता.
तर मस्त वाटला. निसर्गरम्य रस्ता होतो आणि मध्ये येताना बघितलं तुम्ही कोकणात गेल्यासारखं एक मस्तपैकी भात शेती, त्याचबरोबर नारळाची झाडं वगैरे पूर्णपणे कोकण वाईब येतात तिथं. तर उन्हाळ्यात तो भारी दिसतात, तर पावसात पण आणि मस्तपैकी खुलून येतात रस्ता. तर म्हटला तुमका पण दाखवाय, तुमच्यापर्यंत ती पोचवूया निसर्ग तो. तर भारी वाटला, मस्त वाटला, फ्रेश रस्तो पण आणि सगळाच. तर हेऱ्या दिलो तर हेऱ्यात म्हटला डॅम पण दाखवूया तुमका. बघितलात आपण उन्हाळ्यात एकदा डॅमचा व्हिडिओ केलेलो, तर त्या व्हिडिओत मी म्हटलेलं आहे की तो रस्त्याचा पुन्हा व्हिडिओ करते, तो आपण दाखवली तुमका, केलो व्हिडिओ त्याच्यावर. तर हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.